नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत सीताफळ बासुंदी किंवा सीताफळ रबडी देखील म्हणू शकता. करायला अगदी सोपी आणि झटपट तयार होते, अगदी कमी साहित्यात. सीताफळ न आवडणारे देखील आवडीने ही सीताफळ बासुंदी खातील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे मी सीताफळाचा गर काढण्यासाठी खाली एक भांडे ठेवले आहे आणि त्यावर अशा प्रकारे गाळणे ठेवले आहे. मी इथे 2 चांगली पिकलेली सीताफळ घेतली आहेत. सीताफळ चांगले पिकलेले असेल तर त्याचा गर अगदी लगेच निघतो. आता हा सर्व गर आपण चमच्याच्या साहाय्याने या गाळणीमध्ये काढून घेऊया. आता सर्व गर बियांसकट गाळणीमध्ये काढून झाला आहे. आता एखादे ग्लास किंवा पेला घेऊन अशा प्रकारे दाब देऊन सर्व गर गाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे. सीताफळ चांगले पिकलेले असेल तर अगदी सहजपणे त्याचा गर बियांपासून वेगळा होतो. आता बघू शकता सीताफळाचा सर्व गर खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये गाळला गेला आहे. आता मी इथे अर्धा लिटर दूध तापत ठेवले होते. दुधाला चांगली उकळी आली की गॅस लो करायचा आहे आणि दूध खाली भांड्याला चिकटू नये म्हणून चमच्याने असे मध्ये मध्ये ढवळत राहायचे आहे. आता दूध दाटसर झाले आहे. आता यामध्ये आपण 3 अशा प्रकारे फोडलेल्या हिरव्या वेलच्या घालणार आहोत. 10 ते 12 केशराच्या काड्या घातल्या आहेत. आता आपण यामध्ये पाव कप साखर घातली आहे. सीताफळ गोड असते त्यामुळे साखर शक्यतो कमीच घालावी. साखर घालून दूध पुन्हा एकदा 5 मिनिटे उकळून घेऊया. आता दूध चांगले दाटसर झाले आहे. आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून गॅस बंद करायचा आहे. आता ही बासुंदी रूम टेम्परेचर वर थंड करून घ्यायची आहे. आता ही बासुंदी पूर्णपणे थंड झाली आहे. आता यामध्ये आपण सीताफळाचा गर घालायचा आहे. तुमच्या आवडीनुसार किती पातळ किंवा किती दाटसर तुम्हाला बासुंदी हवी तितका सीताफळाचा गर यामध्ये तुम्ही घालू शकता. मी इथे जो 2 सीताफळांचा गर काढून घेतला होता तो सर्व यामध्ये घातला आहे. म्हणजे अर्धा लिटर दुधासाठी 2 मीडियम साईजची सीताफळे तुम्ही घेऊ शकता. आता याला चांगले मिक्स करून घेऊ. आणि थंडगार होण्यासाठी फ्रीज मध्ये 1 तासभर ठेवूया. आता 1 तासानंतर मस्त थंडगार अशी दाणेदार सीताफळ बासुंदी सर्व करूया. तर तुम्हाला ही अगदी सोपी सीताफळ बासुंदीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी टेस्ट विथ सरोजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीज सोबत. धन्यवाद.